धनंजय मुंडे यांचा नारळी सप्ताह निमित्त होणारा पिंपळनेर दौरा रद्द झालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई विमानतळावरती आहे, परंतु काही तांत्रिक कारणांनी उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्यामुळे हा दौरा रद्द केला जातोय। स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत धनंजय मुंडे यांनी महंत शास्त्री यांना कल्पना दिली, तर मुंडे यांनी याबद्दल क्षमा सुद्धा मागितली आहे। आज धनंजय मुंडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीडला जाणार होते आणि याबद्दल प्रचंड चर्चा होती, कारण त्यांनी राजीनामा मंत्रिमंडळातनं दिल्यानंतर त्यांचा पहिलाच हा बीडचा दौरा असला असता। त्यामुळे या निमित्ताने या जाहीर कार्यक्रमामध्ये ते काय बोलणार याबद्दल लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उत्सुकता होती। परंतु गेल्या वेळेला सुद्धा ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी बीडला धनंजय मुंडे उपस्थित झाले नव्हते, त्या वेळेला त्यांनी आजारी असल्याचं कारण सांगून तो दौरा रद्द केला होता, परंतु प्रत्यक्षात मात्र मुंबईमध्ये एका कार्यक्रमात ते दिसलेले होते। त्यानंतर आता यावेळी सुद्धा त्यांचा दौरा रद्द झालेला दिसतोय। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। विकास, पूर्वी आज धनंजय मुंडे जे आहेत ते शिरूर तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी नारळी सप्ताहासाठी उपस्थित राहणार होते, मात्र ते आता त्यांचा जो दौरा आहे तो या ठिकाणी रद्द झालेला आहे। त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। सकाळपासूनच खरं तर धनंजय मुंडे यांची वाट या ठिकाणी पाहिली जाते आहे। सार्वजनिक कार्यक्रम हा धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर हा पहिलाच कार्यक्रम होता, मात्र या कार्यक्रमासाठी आता धनंजय मुंडे येणार नाही आहेत आणि त्यांचं जे काही हेलिकॉप्टर होतं त्याला क्लिअरन्स मिळत नाहीये, एअर क्लिअरन्स मिळत नाहीये, त्याच्यामुळे हा रद्द केल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता मात्र महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीमध्ये सध्या 91वा नारळी सप्ताह जो आहे त्याच्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे। मात्र या ठिकाणी धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघेही एकाच व्यासपीठावरती येण्याची शक्यता होती, परंतु धनंजय मुंडे या ठिकाणी येण्याच्या पूर्वीच सुरेश धस या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यानंतर धनंजय मुंडे या व्यासपीठावरती येण्याची शक्यता होती, त्यांचं भाषण देखील या ठिकाणी होणार होतं, कारण की प्रत्येक वर्षी नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे यांची उपस्थिती ही आवर्जून असते। परंतु आता या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा हा दौरा रद्द झालेला आहे आणि याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। पूर्वी नक्कीच हा दौरा रद्द झालेला आहे, परंतु त्याचबरोबर चर्चांना सुद्धा इथे कुठेतरी पीक येण्याची शक्यता आहे, कारण पुन्हा एकदा गेल्या वेळेला सुद्धा जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते तेव्हा धनंजय मुंडे आले नव्हते आणि आता पुन्हा एकदा ते बीडला येणं कुठेतरी टाळतायत, असं यातनं कुठेतरी सूचित होण्याची शक्यता वाटते का? नक्कीच पूर्वी आपण पाहतो की ज्यावेळेस धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता त्याच्यानंतर अद्याप त्यांचा एकही कोणताही बीड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम झालेला नाहीये आणि आज प्रामुख्यानं खरं तर हा आध्यात्मिक असा कार्यक्रम होता, परंतु आजपर्यंत जे काही आध्यात्मिक कारण झालेले होते, जे कार्यक्रम झालेले होते त्याच कार्यक्रमातून कुठेतरी एक राजकीय किनार ही आवर्जून पाहायला मिळालेली होती आणि आजच्या निश्चितच धनंजय मुंडे यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागलेलं होतं, कारण की एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार होते आणि या ठिकाणी ते जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांना मार्गदर्शन देखील करणार होते, कारण की प्रत्येक वर्षी धनंजय मुंडे भगवान बाबाच्या या नारळी सप्ताह जो असतो त्याला चुकवत नाहीत। यावर्षी देखील ते येणार होते, मात्र नक्कीच आपण ज्या पद्धतीने म्हणतो आहोत त्याच पद्धतीने धनंजय मुंडेंचे जे काही दौरे आहेत बीडचे सार्वजनिक कार्यक्रमाचे ते कुठेतरी आता रद्द होताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे ते कुठेतरी टाळतायत का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। विकास, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की भगवानगडाने खरं तर धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती। जेव्हा संतोष देशमुख हत्याकांडामध्ये सातत्याने त्यांच्यावरती बोट उचललं जात होतं तेव्हा भगवानगडानेच त्यांची पाठराखण केलेली होती, परंतु आता याच कार्यक्रमाला ते येताना दिसणार नाही आहेत, हे काहीच विरोधाभासाचंच आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की भगवानगड आणि धनंजय मुंडे यांचं एक वेगळं अतूट नातं आहे, कारण की ज्यावेळेस धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले होते त्यावेळेस त्यांनी भगवानगडावरती मुक्काम देखील केलेला होता आणि भगवान बाबाचे जे गडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री त्यांनी देखील या ठिकाणी धनंजय मुंडे यांची पाठराखण करत त्यांना या ठिकाणी समर्थन दर्शवलेलं होतं आणि आज देखील या ठिकाणी भगवानगडाच्या बाबांनी जो काही सप्ताह सुरू केलेला होता तो सप्ताहाचा काल्याचं कीर्तन जे आहे ते स्वतः महंत नामदेव शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे आणि हाच सप्ताह जो आहे त्याचं सप्ताहाचं कीर्तन असतं ते कधीही धनंजय मुंडे आतापर्यंत चुकवत नाहीत, मात्र आता या ठिकाणी जे तांत्रिक कारण सांगितलं जात आहे त्या तांत्रिक कारण पुढे करत आता धनंजय नक्कीच विकास, अत्यंत तपशीलवार आपण माहिती दिलेली आहे। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।